बुलढाण्यामधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असा प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकानंच क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा इथं उघडकीस आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ गणित सुटलं नाही या कारणावरून एका चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुषपणे मारहाण केली। या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 13 डिसेंबर रोजी राज्य शासनानं राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्र शासनानं निर्मित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे। मात्र याचाही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसत नाही। शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षकानं अमानुष मारहाण केली। ही मारहाण इतकी अमानुष होती की विद्यार्थ्यावर सध्या खामगाव इथल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पवन इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याचं वय अवघ 9.5 वर्ष आहे। तर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव रवींद्र असं आहे। ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पिंपळगाव राजा पोलिसांनी या विद्यार्थ्याला खामगाव इथल्या सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। वैद्यकीय अहवाल आल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। मात्र अवघ्या 9.5 वर्षाच्या या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर अद्यापही पोलीस अथवा शिक्षण विभागानं कारवाई केलेली नाही। या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये संताप दिसतोय। आता पोलीस आणि शिक्षण विभाग या शिक्षकावर काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।